नमस्कार. सालाबादप्रमाणे यावर्षी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सोपानदेव चांगटेश्वर यांची पालखी माळशिरस तालुक्यातून जाणार आहे. त्यामध्ये एक अप्पर पोलीस अधीक्षकच्या 6 DYSP, 100 अधिकारी आणि 1720 कर्मचारी यांचा असा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जे आणि 2 SRPF कंपन्या आणि 3 RCPचे प्लाटून असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पोलीस स्टेशनला PI यांची नेमणूक झाली आहे. त्याविषयी काय हालचाल केली का आपण? त्यावर स्वतःकडून काय माहिती आली का? येस, वारीपूर्वीच त्यांची नियुक्ती होईल असं वरिष्ठांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. ते होणंही गरजेचं आहे. आणि यावर्षी आपण नवीन जे हे केलेलं आहे त्यामध्ये जे ड्रोन अनधिकृत जे ड्रोन विनापरवाना ड्रोन जे चालतात, तर त्यासाठी आपण एक गन मिशन आणून ते जे विनापरवाना जे ड्रोनवर फिरणार आहेत त्यांना आपण पकडून त्यांच्या योग्य ती कारवाई करणार आहेत. त्याचबरोबर जे नेहमीचेच खिसे कापू चोऱ्या करणारे जे लोक आहेत त्यांचे ऑलरेडी LCB मार्फत त्या लोकांचे फोटोज वगैरे कलेक्ट करून त्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक LCBचे 2-2 कर्मचारी ही वारीमध्ये येणार आहेत आणि त्या लोकांच्यावर नियंत्रण ठेवून यावर्षी कोणत्याही प्रकारचे खिसेकापी किंवा चोरी होणार नाही यासाठी दक्षता घेणार आहेत. त्याचबरोबर अपघात मुक्त वारी, पाठीमागच्या वर्षी एकही अपघात झाला नव्हता, तशी अपघातमुक्त वारी, निर्मल वारी, हरित वारी करण्यासाठी आपला कसोशीने प्रयत्न राहणार आहे. जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर 110, 109 प्रमाणे सराईत गुन्हेगारांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 23 लोकांच्यावर अशी कारवाई आपण करण्यात आलेली आहे. 23. शाळा कॉलेजच्या पार्श्वभूमीवर शाळा सुटल्यानंतर महिला मुलींना त्रास होतो. ते काही मुलं कसं सायलेन्सर लावून गाड्या वगैरे ते करतात. त्याविषयी काय उपाययोजना केल्या का किंवा सांगितलं? येस, आपल्या पूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये टोटल 28 हॉटस्पॉट आपण काढलेले आहेत की ज्या ठिकाणी असे यापूर्वीच्या घटना घडत होत्या. त्या ठिकाणी आपण डे वाईज आफ्टर डे वाईज असं 2-3 दिवसामधून त्या ठिकाणी निर्भया पथकाने व्हिजिट करणे, त्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांची भेट घेऊन त्यांना त्या गोष्टी सांगणे, त्यांची मदत घेऊन त्या लोकांच्यावर कारवाई करण्याचं आपलं काम सुरू आहे. लवकरच त्यामध्ये चांगला आपल्याला पुढाकार झालेला दिसून येईल. त्यांच्यावर अंकुश आपला आहेच, आणखीन त्यांच्यावर जास्त एक टीम तयार करून त्यांच्या अंकुश ठेवण्यात येईल. कारण त्यावेळी दिवशी ड्राय डे पण त्या 7 दिवसासाठी जाहीर केलेला असतो आणि बाकीचे जे आदेश असतात त्याप्रमाणे आम्ही अंमलबजावणी करू. तर आपल्यामधील चौकात आपले पोलीस कर्मचारी दिसत नाही, ते इतर दिसतात. गर्दीच्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं, नागरिकांना त्रास होतो. तशा काय सूचना द्याल का? येस, आपली सूचना चांगली आहे. त्या सूचनेप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त पोलीस कर्मचारी ह्या ज्या ट्रॅफिक होणारे पॉईंट आहेत त्या ठिकाणी लावून ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू. असं बहुतांशी पोलीस कसं इकडं कॉलेजकडच्या साईडला 4-5 नंतर सगळे असतात आणि इकडे त्याच टायमिंगला ऑफिस शाळा सुटतात आणि त्यावेळेला इकडे बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम होतं. आता पार्किंगचं तर अस्ताव्यस्त आहेच म्हणजे, तर एकंदरीत त्याच्यासाठी एक वेगळं काही तुम्हाला करता आलं तर बघा. नक्कीच पालखीनंतर त्यासाठी एखादं विशेष पथक तयार करून त्यावर आम्ही मार्ग काढू. तर जसं पत्रकारांना खाजगी वाहनांवरती प्रेस लिहायला अलाउड नाही, तसं पोलिसांना खाजगी वाहनावरती पोलीस लिहून फिरायला अलाउड आहे. कॉन्स्टेबलला आपला ड्रेस म्हणजे युनिफॉर्म असं हँगिंग करण्याचा गाडी, या संदर्भाने वेळोवेळी माननीय उच्च न्यायालयाचे असे आदेश आलेले आहेत. कॅब त्याचे आदेश आलेले आहेत, त्याचा एकदम मी अभ्यास करून आपल्याला माहिती देतो. सर ह्याला अनुसरून असं एक CPNची एक बाईक फिरते की तुम्हाला कुठल्याही ठिकाणचं व्यवस्थित नियमानुसार शूटिंग काढते, त्यात पोलीस स्टेशन असेल किंवा कोणतेही इतर वरिष्ठ अधिकारी असेल, तर आपल्या विभागासाठी काय त्यासाठी तुम्हाला माहिती आहे? जो कायदा आहे तो सर्वांनाच लागू आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल काहीही नाही. आणि त्या संदर्भात अद्यापपर्यंत कोणाची तक्रार आलेली नाही आपल्याकडे की असं आम्हाला करून दिलेलं नाही वगैरे. हे होते प्रामुख्याने अकलूजची तुम्ही खबरदारी घेत आहे. तर तुमच्याकडे माळीनगर आहे, श्रीपूर आहे. आता श्रीपूरला कारखान्यासमोर जो रस्ता आहे तो 200-250 फुटाचा आहे आणि शिवाजी चौकात आले की 10 फुटाचा होतो. म्हणजे कशी अस्ताव्यस्त वाहनं लावलेली असतात आणि श्रीपूरमध्ये पोलिसांचं अस्तित्वच नाही गेल्या 10 वर्षात. ज्यावेळी आज ही लोक रमेश गलांडेंचं नाव घेतात, नामदेव साळुंकेंचं, नामदेव शिंदेचं नाव घेतात, त्याच्यानंतर श्रीपूरला म्हणजे काय बोलावं अशी परिस्थिती आहे पोलिसांची. त्या चौकामध्ये एवढं ट्रॅफिक आहे आणि संध्याकाळी 7:30-8ला एक 5-50 पोरं गोळा होतात, वाढदिवस, हुल्लडबाजी, ट्रॅफिक जाम, सगळा रस्ताच बंद करतात आणि हुल्लडबाजी करतात. कुणाचंही नियंत्रण नाही, काय नाही. पोलिसांचं अस्तित्वच नाही श्रीपूरमध्ये.
नक्कीच लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी अस्तित्व दिसेल आणि कारवाई होईल. हीच परिस्थिती भाईनगरची. तेच तिथं जर परिस्थिती सवलगाव भाईनगर. पारधी समाज सारखा तिथं वावरत असतो, तिथं कुठेही त्या चौकीत कुणी नसतं किंवा रस्त्यावर कुणी दिसत नाही, काही नाही. जे दिसतात रस्त्यावर तिथं आपल्या मंदिराच्या तिथं गाड्या अडवतात, हातात मोबाईल घेतात, फोटो काढतात, पैसे घेतात आणि सोडून देतात. नक्कीच याच्यामध्ये चांगले येऊन मध्ये ठीक आहे, तुम्ही आहे तिथं हेडक्वार्टर. नाही, माझ्याकडे सगळं आहे त्यामुळे मी लक्ष घालेन सर्व ठिकाणी. इथे हेडक्वार्टर असल्यामुळे विशेष दक्षता घेतली जाते. पण माळीनगर श्रीपूर सारख्या ठिकाणी अस्तित्वहीन झाले पोलीस. करतो त्या ठिकाणी चांगलं सर, काम आम्हाला करतो. दोन्हीकडे एक ट्रॅफिक हे द्या पोलीस देतो. आता काय झालं की आता नवीन कर्मचारी ते बदलून आलेले आहेत. एवढं पालखी झाली की तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येईल की त्या ठिकाणी कर्मचारी कार्यरत असतील, चांगलं काम करतील. तुम्ही पुढल्या वेळी याल त्यावेळी आता मिरवणुका नाही करतात, डॉल्बी प्रचंड आवाज सोडतात. त्याच्यावर काय नाही असह्य, अगदी आपल्यासारख्याला सुद्धा असह्य होतं. Yes. त्यावर थोडंसं नियंत्रण पोलिसांचं Yes. असावं. बरं, तुम्ही शांत